भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी सुचवलेल्या शेकडो कोटींच्या प्रकल्पाला महापालिका आयुक्त चुटकीसरशी होकार देतात। मात्र दुसरीकडे पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या फुटकळ कामालाही अक्षरशः कोलतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बनसोडे यांच्या MIDC मधील कार्यालयाला भेटी दिल्याने थेट सीएमच्या संपर्कात असलेले आमदार अशी छाप पडली होती। प्रत्यक्षात आमदार बनसोडे यांच्या शब्दाला महापालिका आयुक्त शेखर सिंह हे काडीचीही किंमत देत नसल्याचे आता समोर आले आहे। विशेष म्हणजे स्वतः आमदार बनसोडे यांनीच त्याबाबत वाच्यता केल्याने प्रशासनाच्या लेखी त्यांचे वजन पडत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी दरम्यानचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाइन माध्यमातून आधुनिक सोयी सुविधांसह विकसित करण्याचा प्रस्ताव आहे। 61 मीटर रस्त्याच्या या कामाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीच रोडा घातला होता। त्यामुळे कार्यक्षेत्र पिंपरी विधानसभा असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अण्णा बनसोडे खूप नाराज आहेत। आयुक्त आपल्या ऐकतच नसल्याची गंभीर तक्रार खुद्द आमदार बनसोडे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे। पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील दापोडी ते निगडी महामार्गाच्या विकासाचे काम प्रलंबित आहे। यासाठी गेल्या 4 वर्षापासून आमदार अण्णा बनसोडे प्रशासकीय पाठपुरावा करीत आहेत। आज तागायत त्यांना त्यात यश आलेले नाही। ठाकरे पवार यांच्या महाविकास आघाडीच्या सत्ता काळात अजित पवार यांच्या मर्जीतले तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी या कामाबाबत स्पष्ट नकार दिला होता। आमदार बनसोडे यांनी त्यावेळीच उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार बनसोडे यांना शासन दरबारी खेटे घातले, पण तिथेही दाद मागता आलेली नाही। त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले। किमान आता तरी दापोडी निगडी रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेल अशी अपेक्षा आमदार बनसोडे यांना होती। 61 मीटर रस्त्यात 4 पदरी मुख्य सिमेंटचा रस्ता, दुपदरी BRT बस मार्ग, दोन्ही बाजूंनी दुपदरी सर्वसाधारण वाहनांसाठीचा रस्ता, नंतर पदपथ अशी रचना आहे। अर्बन स्ट्रीट फुटपाथसाठी नागरिकांची तीव्र विरोध असल्याने आयुक्त शेखर सिंह यांनीही या प्रकल्पाची फाईल बाजूला ठेवली। सुमारे 200 कोटी रुपयांच्या कामालाच आयुक्तांनी खोडा घातल्याने आमदार बनसोडे त्रस्त आहेत। नैसर्गिक कोर्स सारख्या महत्त्वाच्या मेडिकल सेवा देणाऱ्या कोर्ससाठी विद्यार्थ्यांना अनुदान देणे, वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर लोक फार्मसी सारख्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान देतात। त्याचप्रमाणे नर्सिंग कोर्स सारख्या महत्त्वाच्या मेडिकल सेवा देणाऱ्या कोर्ससाठी विद्यार्थ्यांना अनुदान देणे, वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर लोक फार्मसी सारख्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान देतात। त्याचप्रमाणे नर्सिंग विद्यार्थ्यांना पण द्यावे अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली होती। मागणी व्यवहार्य नसल्याने आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रशासनाने त्यालाही बगल दिली। खंडोबा माळ ते थर्मॅक्स चौक रस्ता, काळभोर नगर शाळा इमारत धोकादायक असल्याने त्या ठिकाणी नवीन इमारत उभारणे प्रस्तावित आहे। प्राधिकरणमध्ये वैद्यकीय दवाखाना बांधण्याबाबत मागणी केली, मात्र या सर्वच कामांना प्रशासनाने स्थगिती दिली। विशेष म्हणजे नाशिक फाटा येथील हाय टेन्शनचे विद्युत मनोरे हटवण्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला, पण त्यालाही प्रशासन दाद देत नाही। आमदार बनसोडे यांनी केलेल्या मागण्यांना प्रशासनाने अक्षरशः केराची टोपली दाखवल्याने तो आता जाम चर्चेचा विषय आहे। पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी या भागात पाणी पुरवठ्याची मोठी समस्या आहे। त्यामुळे निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाईपने पाणी दापोडी भागातील जलकुंभामध्ये आणण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे। त्यासाठी निधीचीही तरतूद झाली आहे, मात्र आयुक्तांकडून या प्रकल्पालाही गती दिली जात नाही। मतदारसंघातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पण दुसऱ्यांदा आमदार होऊनही बनसोडे यांना तो सोडविता आलेला नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सलोख्याचे संबंध आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक असताना महायुतीची सत्ता असूनही आमदार बनसोडे यांना प्रश्न सोडविता आलेला नाही। आता त्या सर्व मुद्द्यांची उकल करत आपले अपयश झाकण्यासाठी आमदार बनसोडे हे प्रशासनावर खापर फोडत आहेत। आमदार बनसोडे सपशेल अपयशी। पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार अण्णा बनसोडे विकास कामांबाबत अपयशी ठरत आहेत। सर्व प्रस्तावित विकास कामांची यादी त्यांनी स्वतःच दिली असून
एकही काम होत नसल्याची त्यांची हतबलता आता दिसून येते. शहरातील भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा महापूर असताना फक्त पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकही काम होत नाही. कारण आमदार बनसोडे यांचा पाठपुरावा कमी पडला. 3 वेळा नगरसेवक आणि 2 वेळा आमदार होऊनही आमदार बनसोडे यांना स्वतः केलेले एकही काम सांगता येत नाही. आता फक्त प्रस्तावित कामांची यादी पुढे करून यातील एकही काम आयुक्त करत नाहीत असं म्हणत आमदार बनसोडे आपल्या निष्क्रियतेचे खापर प्रशासनावर आणि आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर फोडत आहेत. आपण अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी याच मतदारसंघातून तीव्र इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यंत्रणा कामाला लावली आहे असे आमदार बनसोडे म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही मोर्चा, आंदोलन, मेळावा किंवा सभेला आमदार उपस्थित नसतात. म्हणून पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याबाबत नेगेटिव्ह आहेत. महाविकास आघाडीच्या आणि नंतर महायुतीच्या सत्ता काळात आमदार बनसोडे यांना एकाही प्रकल्पाचे काम करून घेता आले नाही. आगामी काळात निवडणुकीला सामोरे जायचे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला देणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात कोणतेही कारण सांगता येत नसल्याने आमदार बनसोडे आता प्रशासनाच्या नावाने तसेच आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या नावाने खडे फोडत आहेत. अपयशी आमदार म्हणून आगामी विधानसभेसाठी समोर तगडे आव्हान उभे असल्याने मावळते आमदार असूनही बनसोडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे. शिवसेना ठाकरे गटातून माजी आमदार गौतम चाबुकस्वार 2 वेळा या मतदारसंघातून उमेदवारी केलेल्या रेपाईच्या ज्येष्ठ नेत्या चंद्रकांत सोनकांबळे, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणातून प्रसिद्धीच्या झोतात असलेले समता सैनिक दलाचे मनोज गरवाडे आणि सर्वात मोठे तगडे नाव म्हणजे 3 वेळा महापालिकेत नगरसेविका राहिलेल्या आणि 2017 मध्ये भाजप सत्तेत आल्यावर प्रथम स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी मिळालेल्या सीमा सावळे यांची आहे. भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे चव्हाट्यावर आणून भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडल्याने त्यांचा दरारा आहे. अत्यंत अभ्यासू, निर्भीड कार्यपद्धती तसेच फरड्या वक्ता म्हणून त्यांची ख्याती असल्याने आमदार बनसोडे यांची अक्षरशः तंत्रली आहे. समिती अध्यक्ष असताना तब्बल 3000 कोटींची रेकॉर्ड ब्रेक कामे त्यांनी केली. सत्ता असो व नसो महापालिका प्रशासनावर पूर्ण कमान ठेवला आणि मोठमोठे प्रकरण राबवले. सौ सीमा सावळे यांच्या पुढे आपला टिकाव लागणार नाही याची जाणीव झाल्याने आमदार बनसोडे यांची पळापळ सुरू असून आयुक्त कामात खोडा घालत असल्याचा बहाणा त्यांनी केला आहे. खरं तर भोसरी आणि चिंचवडपेक्षा पिंपरी मतदारसंघात यावेळी तीव्र स्पर्धा होणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे. आमदार बनसोडे यांचा निभाव लागणे आता कठीण आहे. त्या परिस्थितीला तोंड देणे कठीण असल्याने प्रशासनाला टार्गेट करून आमदार बनसोडे ही स्वतःची सुटका करू पाहतात.